बातमी राजकीय वर्तुळातून आहे। मीच पालकमंत्री होणार असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केलेला आहे। 2 दिवसांमध्ये शिक्कामोर्तब होईल असा सुद्धा दावा केलाय। आता जॅकेट चढवायचं बाकी आहे असं सुद्धा गोगावले यांनी म्हटलेलं आहे। पालकमंत्री भरत शेठ पुन्हा कोट घालणार असं वक्तव्य आज प्रतिक्रिया देताना त्यांनी केलेलं आहे। अजून 2 दिवस बाकी आहेत, तर त्याच्यामध्ये मला वाटतं कदाचित निर्णय होऊ पण शकेल। आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की जे ठरलेलं आहे ते आता ठरलेलं आहे, त्यामध्ये दुसरी काय अडचण मला तरी वाटत नाही। तरी पण शिंदे साहेबांना विचारून मी बाकीचं सांगतो। पालकमंत्री भरत शेठ बरं ऐका ना, होय नाही गमजा नाही, हातरुंगाला आहे, फक्त जॅकेट घालायचं। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्यात मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत। मोहसिन, बऱ्याच काळापासून पालकमंत्री पदाचा हा तिढा सुटलेला नाहीये, मात्र आता मीच पालकमंत्री होणार असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केलेला आहे। पडद्यामागे तशा काही हालचाली घडलेल्या आहेत का आणि त्यांनी दावा करण्यामागे नेमकी काय काय कारण? भरत गोगावले पुन्हा पालकमंत्री होणार आणि कोट घालणार असं वक्तव्य त्यांनी स्वतः केलेलं आहे। आपण बघितलं तर काल जी 15 ऑगस्टच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाची अधिकार असतो तो रायगडचा भगत गोगावले यांना देण्यात आलेला आहे, तसा आदेश सरकारने काढलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा झाली की आता पालकमंत्री रायगडचे कोण, आणि भरत गोगावले यांनी स्वतः स्पष्ट केलंय की मीच पालकमंत्री होणार आहे। 2 दिवसात या सगळ्या गोष्टीवर निर्णय होणार आहे। हा वाद नेमका काय आहे तर आदित्य तटकरे आणि भरत गोगावले या दोघांची रस्सीखेच या पालकमंत्री पदासाठी सुरू होती। मात्र कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेकडे अधिक संख्याबळ असताना देखील ही त्यांनी अनिकेत तटकरेंसाठी ही जागा सोडली, ते बिनविरोध निवडून आले। आणि त्याच वेळी एक ठरलं होतं की पालकमंत्री रायगडचं हे भरत गोगावलेने द्यावं अशी सगळी चर्चा होती। आणि त्यानुसारच आता त्यांनी बोलताना पण ते सांगितलं की विधान परिषद निवडणुकीत आमचं सगळं ठरलं होतं आणि त्यानुसारच आता मीच पालकमंत्री होणार असं भरत गोगावले यांनी म्हटलंय। त्यांचं एक वाक्य महत्वाचं होतं की पुन्हा कोट घालणारच असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे सत्ता स्थापनेपासून रायगडचं पालकमंत्री कुणाकडे जाणार, कोण होणार आणि भरत गोगावले यांची जी इच्छा आहे अनेकदा त्यांनी बोलून दाखवली ती पूर्ण होते का हे पाहावं लागणार आहे। मात्र आज स्पष्टपणे त्यांनी मीच पालकमंत्री होणार हे पुन्हा एकदा सांगितलेलं आहे आणि एक राजकीय मोठी घडामोड आपल्याला म्हणता येईल, कारण नाशिक आणि रायगड हे 2 पालकमंत्री पदावरून अनेक दिवसांपासून तिढा होता आणि तो तिढा सुटतो का हे पाहावं लागणार आहे। मात्र भरत गोगावले यांनी आपणच पालकमंत्री होणार आणि 2 दिवसात तिढा सुटणार असं स्पष्ट केलेलं आहे। खरं मोहसिन, इतके दिवस इतके महिने ते आशावादी होते, मात्र आता ते ठाम विश्वास व्यक्त करतायत आणि तसं वक्तव्य सुद्धा केलेलं आहे। बघूया पुढच्या काळामध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडतात। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।